नमस्कार. या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, पवित्र पोर्टलवरती जर आपल्याला पसंतीक्रम जनरेट होत नसतील, तर त्या जनरेट होण्यापाठीमागचं नेमकं कारण काय? किंवा तुम्हाला तुमच्या मित्राला एखादी जाहिरात जनरेट झाली असेल आणि तुम्हाला ती जनरेट झाली नसतील, म्हणजे प्राधान्यक्रम कमी जास्त का आले? तर हे नेमकं जर तुम्हाला रिझन समजून घ्यायचं असेल, याच्या पाठीमागे कारण समजून घ्यायचं असेल, तर पवित्र पोर्टलला असा आता तशी एक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि या सुविधेचा उपयोग करून आपण आपल्या लॉग इन मधून सगळी माहिती ही समजून घेऊ शकतो की नेमकं आपल्याला या विषयाचे प्राधान्यक्रम, या कास्टचे प्राधान्यक्रम का नाही आले, किंवा आपण कोणत्या ठिकाणी नेमकं पात्र आहोत. यासाठी पवित्र पोर्टलला आता तुम्हाला प्रिंट सेल्फ सर्टिफाय आणि अनसर्टिफायच्या खाली प्रेफरन्स फाय नॉट इलिजिबल, प्रेफरन्स फाय नॉट इलिजिबल या नावाचा एक ऑप्शन आलेला आहे. या ऑप्शनचा उपयोग करून आपण आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी आपण नॉट इलिजिबल आहोत आणि त्याचं रिझन काय हे समजून घेऊ शकतो. तर हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. यासाठी आपल्याला प्रेफरन्सेस फाय नॉट इलिजिबल याच्यावरती क्लिक करायचे. अशा प्रकारच्या ठिकाणी तुमचा फॉर्म ओपन होईल. आपण ज्यावेळेस या ठिकाणी प्रेफरन्सेस फाय नॉट इलिजिबल याच्यावरती क्लिक करतो, तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो काही रोल नंबर वगैरे आहे सगळं या ठिकाणी दिसेल. आता ही जी काही माहिती आहे, जी तुम्ही आपण सेल्फ सर्टिफिकेशन भरलेली आहे, ती सगळी माहिती या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी एज दिसणार आहे. तुमचं आता सध्या जे काही एज आहे, एज कट ऑफ डेट किती 14/5/25. तर याच्या अनुसार या ठिकाणी तुमचा जो काही या ठिकाणी कट ऑफ आहे तो दिसणार आहे. या ठिकाणी ओपन एज कॅप किती आहे. ओपन एज कॅप म्हणजे काय की तुम्हाला या ठिकाणी ओपन साठी किती एज तुमचं ग्राह्य धरलेलं आहे, किंवा ओपनच्या कट ऑफ साठी जाण्यासाठी तुमचं एज किती काउंट करण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, स्पष्टपणे दिले. म्हणजे जे आतापर्यंत आपल्याला माहिती होत नव्हतं. म्हणजे मी 2-3 वेळा बोललो, या ठिकाणी जी काय समजा GR आहे, GR प्रमाणे तर या ठिकाणी 38 वर्ष धरलेलं आहे, परंतु या ठिकाणी कॅटेगरीसाठी किती आहे, बरोबर. कॅटेगरीसाठी 43 वर्ष वगैरे दिलं आहे. मग ते ओपन साठी पात्र आहेत किंवा नाही. कारण समजा शासन निर्णय काय म्हणतो की ओपन साठी 38 वर्ष आहे, आणि कॅटेगरीसाठी अजून पुढे 5 वर्ष म्हणजे 43 वर्षापर्यंत आहे. परंतु या ठिकाणी मग ते ओपन मध्ये जाण्यासाठी पात्र आहेत का, म्हणजे ओपनचे जर प्राधान्यक्रम तुम्हाला आले तर या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता का. तर हा या ठिकाणी आपला महत्वाचा मुद्दा होता. तर आता तो क्लिअर होतोय. या ठिकाणी बघा, जी कॅटेगरी आहे तर ती तुम्ही जी काय नमूद केली ती कॅटेगरी या ठिकाणी दिसेल. आणि मग त्या कॅटेगरी अनुसार जो काय तुमचा एज कॅप आहे तो या ठिकाणी तुम्हाला 43 वर्ष दिसतोय. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही जर 43 वर्ष तुमचं असेल किंवा 41 वर्ष जर तुमचं एज असेल, तर तुम्ही ओपन साठी सुद्धा जाऊ शकता. कारण इथं ओपन कॅप म्हणजे ओपन एज कॅप या ठिकाणी दिसतोय. ओपन एज जो कॅप आहे तो 43 वर्ष दिसतोय. आणि तुम्हीही तुमचा कॅप या ठिकाणी चेक करायचा. जर तुमचा कॅप इतका असेल, 43 वर्ष असेल, 45 वर्ष असेल, म्हणजे जो काही कॅप तुमचा ठरलेला असेल, म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टसाठी वेगळा असतो. भूकंपग्रस्त असाल तर या ठिकाणी वेगळा असतो, आउटस्टेंसाठी वेगळा असतो कॅप, माजी सैनिकांसाठी वेगळा असतो. तर तो तुम्ही बघायचा आहे. आणि तुमचा कॅप या ठिकाणी जो दिसेल त्याच्या अनुसार तुम्ही तुमच्या त्या वयानुसार तुम्हाला ओपनचे प्राधान्यक्रम आलेले आहेत आणि तुम्ही ते बिनधास्त देऊ शकता. म्हणजे आता इथे क्लिअर झालं. कारण पवित्र पोर्टलला हे दिलं आहे. आतापर्यंत आपल्याला कुठेही माहिती नव्हतं की नेमकं काय चाललंय. ओपनचे प्राधान्यक्रम आलेत, मग आपण द्यायचे का द्यायचे नाही. तर ह्या कॅप अनुसार तुम्ही देऊ शकता. त्यानंतर बघा तुमचं जेंडर आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा रिझर्वेशन क्लेम्स तुमचा काय आहे, वुमेन आहे, प्रोजेक्ट अपेड आहे, हँडिकॅप आहे, ते सगळं दिसेल. NCL वगैरे आहे काय सगळं दिसेल. ज्या ठिकाणी नाही केलं तुम्ही त्या ठिकाणी नो दिसणार आहे. हे तुम्ही खात्री करायची. बरेच जणांचं या ठिकाणी प्रोजेक्ट अपेड असतं, परंतु आपण या ठिकाणी नमूदच केलेलं नसेल तर त्याची प्रेफरन्स आपल्याला जनरेट होणार नाहीत. त्यानंतर बघा या ठिकाणी खाली आल्यानंतर अकॅडमिक क्वालिफिकेशन, म्हणजे जे काय तुमचं HSC असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, ते सगळे मार्क या ठिकाणी दिसतील. नंतर तुमचे TET असेल, CTET असेल, तुम्ही भरलेलं आहे का ते सगळे या ठिकाणी दिसणार आहे. नंतर बघा जे स्पेशल टीचर असतील तर त्यांच्या ठिकाणी याच्यामध्ये TET CTET नाही. जे स्पेशल टीचर कोणते, समजा तुमचे कला असेल, वर्क एज्युकेशन तुमच्या ठिकाणी कार्यानुभव असेल, किंवा आर्ट असेल किंवा म्युझिक असेल, तर हे जर तुम्ही भरलेलं असेल त्या ठिकाणी तुमचं SCS दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण प्रतिनिधिक्रम जनरेट होण्यासाठी हे महत्वाचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे ते म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट मॅट्रिक्स 1 रो पर ऍडव्हर्टाइजमेंट विथ द रूल दॅट फेल्ड. म्हणजे या ठिकाणी जर समजा तुम्हाला एखादे प्राधान्यक्रम का नाहीत आले याचं रिझन जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इथं समजून घेता येणार आहे. यासाठी बघा खाली तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेला आहे त्यांनी, की समजा या ठिकाणी प्राधान्यक्रमानुसार ऍडव्हर्टाइज नंबर 3 असेल, 9 असेल, 12 असेल, कोणतीही असेल, तर ग्रॅज्युएट टीचर म्हणजे 9वी ते 10वीची ही जी काही ऍड आहे तर ही ऍड या ठिकाणी थोडक्यात मला म्हणा किंवा तुम्हाला जनरेट का नाही झाली हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही इथं वाचू शकता. आता इथं सब्जेक्ट दिसतोय फिजिकल एज्युकेशन सब्जेक्ट दिसतोय, बरोबर. आता फिजिकल एज्युकेशन म्हणजे शारीरिक शिक्षण सब्जेक्ट मला का नाही जनरेट झाला, तर या ठिकाणी मीडियम त्याचा आहे,
त्याचं स्केल दिसते, पोस्ट आहे, एक एक पोस्ट आहे आणि एडेड ही संस्था आहे. आणि पुढे या ठिकाणी आल्यानंतर पहा सिलेक्शन या ठिकाणी काय दिसते, नॉट इलिजिबल दिसतं, म्हणजे ही जाहिरातीसाठी मी पात्र नाही. तसंच या ठिकाणी तुम्ही पात्र नाही. जर पात्र नसाल तर त्याचं पुढे रिझन दिसते की नो रिझर्वेशन ग्रुप ऑन दिस सीट मॅचेस युअर ब्लॅक क्लेम्स. म्हणजे या ठिकाणी आपलं जो काही बीएस माझा ओबीसी आहे किंवा समजा ओपन आहे त्यासाठी पण इथं कुठल्याही प्रकारची जागा नाही, म्हणून ती जाहिरात मला दिसत नाही. पुढे बघा या ठिकाणी मराठी आहे, म्हणजे सब्जेक्ट कोणता आहे, मराठी विषय आहे, टीचिंग माध्यम मराठी आहे. आणि त्यानंतर पण नॉट इलिजिबल दिसते. तर का नॉट इलिजिबल आहे, तर युअर डिग्री सब्जेक्ट डू नॉट मॅप टू द सब्जेक्ट ॲडव्हर्टाइज हिअर. म्हणजे या ठिकाणी जाहिरातीमध्ये जो काही विषय दिलेला आहे तर त्या विषयानुसार तुम्ही या पदासाठी पात्र नाहीत, या पदासाठी तुम्ही पात्र नाहीत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला हे प्राधान्यक्रम आलेले नाहीत. बघा अशा प्रकारे स्पष्टपणे इथं एकदम रिझन व्यवस्थित सांगितलेलं आहे की का तुम्ही पात्र नाही, बरोबर ना. म्हणजे समजा आपण सगळी माहिती भरली आणि मग त्याच्यामुळे आम्हाला का प्राधान्यक्रम येत नाही, ह्याचा जर तुमचा प्रश्न असेल तर तुम्हाला अशा प्रकारे इथं चेक करता येईल की तुम्हाला ही जाहिरात किंवा या पदाच्या जागा का नाही दिसत किंवा तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट का होत नाहीत, हे सगळं इथं दिसत आहे. नेमकं कशासाठी तुम्ही पात्र आहात, कशासाठी पात्र नाही, ते सगळं या ठिकाणी दिसणार. तुम्ही सगळं अगदी व्यवस्थित बघू शकता. ते इलिजिबल असेल नॉट इलिजिबल असेल आणि कशासाठी तुम्ही पात्र आहात किंवा काय पात्र नाहीत हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळेल. नॉट इलिजिबल म्हणजे तुम्ही नॉट इलिजिबल आहात, या सगळ्या पदांसाठी नॉट इलिजिबल आहात आणि तो कशासाठी आहे हे सगळं आपल्या या ठिकाणी बघायला मिळणार आहे, अगदी स्टेप बाय स्टेप. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होत नसतील किंवा तुमच्या मित्राला तुमचं आणि त्याच्या मित्राचं क्वालिफिकेशन सेम आहे, विषय सेम आहे, तरी प्राधान्यक्रम तुम्हाला कमी का आले हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आपलं प्रमाणपत्र चेक करा, त्याच्यामध्ये आपली माहिती भरली का, किंवा इथं येऊन तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला मग इथं सगळं समजेल की अरे त्याच्यामध्ये माझ्यामध्ये नेमका काय फरक आहे, बरोबर. सगळं समजेल कॅटेगरीमध्ये, किंवा आपण माहिती भरताना काही थोडीफार माहिती चुकीची भरलेली असू शकते, त्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम कमी जास्त जनरेट झालेले असतील. त्यामुळे हे एक आता आपण म्हणू की एक पारदर्शकपणा याच्यामध्ये आणण्याचं काम हे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम का नाही जनरेट होत, त्याचं कारण काय, नेमकं आपल्या मनामध्ये काही 100 प्रश्न पडतात, त्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आता इथं मिळतील की आपण नेमकी काय चूक केली. जर चूक केली असेल तर आता ती दुरुस्त होणार नाही. जर भविष्यामध्ये ठिकाणी समजा नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये वगैरे जागा ज्यावेळेस येतील त्यावेळेस जर समजा दुरुस्तीची संधी दिली तर त्यावेळेस या ठिकाणी याच्यामध्ये योग्य बदल करता येईल. तोपर्यंत तरी सध्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही, कारण आता तर आपण या ठिकाणी म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक सुद्धा करतोय आणि 16 तारखेपर्यंत ही मुदत असणार आहे. तोपर्यंत बघा ज्यांना प्रॉब्लेम असतील त्यांनी या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्या तपासून घ्या, तरी सुद्धा या ठिकाणी सगळी माहिती तुम्हाला बरोबर वाटत असेल आणि प्राधान्यक्रम जनरेट होत नसतील तर आपण नक्कीच आयुक्त ऑफिस किंवा पवित्र पोर्टल जाऊन त्या ठिकाणी तक्रार करू शकता. आणि ज्यांचे प्राधान्यक्रम जनरेट होत नव्हते चुकीची माहिती भरल्यामुळे किंवा अपूर्ण माहितीमुळे, तर त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात आलेला आहे. त्याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपण काल बनवलाय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील की कशामुळे या ठिकाणी प्राधान्यक्रम जनरेट होत नव्हते आणि ज्यांना होत नव्हते त्यांना आता जनरेट होती. परंतु सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्राधान्यक्रम देत असताना तुमची शैक्षणिक पात्रता बघूनच प्राधान्यक्रम द्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. तर बघा अशा प्रकारे प्रेफरन्सेस व्हाय नॉट इलिजिबल या टॅबमध्ये तुम्हाला प्रेफरन्स का जनरेट होत नाहीत याबद्दलची माहिती या ठिकाणी तुम्हाला विस्तारितपणे देण्यात आलेली आहे. या टॅबचा उपयोग करून आपण इथले सगळं जे कारण आहे, जे रिझन आहे ते व्यवस्थित चेक करा आणि तुमच्या मनाचं या ठिकाणी शंकेचे समाधान आहे ते करून घेऊ शकता. तर बघा तुम्हाला जर पवित्र पोर्टल विषयी सगळ्या इन्फॉर्मेशन सगळ्या माहितीबद्दल वैयक्तिक गायडन्स पाहिजे असेल, आवश्यक असेल तर आपली बॅच रायझिंग टीचर ऍप्लिकेशन घेऊन जॉईन करा. त्याच्यामध्ये 230 रुपयामध्ये तुम्हाला अगदी कागदपत्र पडताळणीपर्यंत योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल, वैयक्तिक मार्गदर्शन केलं जाईल. तर तुम्ही याचा नक्की लाभ घ्या, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वांना धन्यवाद.